पराभवानंतरही शब्दपूर्ती, गणेश धायगुडे पाटील यांनी सुखेड येथील दुर्लक्षित रस्ता केला डांबरी। बातमी सुनील रासकर, संपादक क्रांती सूर्य न्यूज सातारा। खेड बुद्रुक गटात पराभव झाला तरी जनसेवेची वाट न सोडता गणेश नामदेवराव धायगुडे पाटील यांनी विकासकामांची गती कायम ठेवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती। निसटता पराभव झाला असला तरी दिलेल्या शब्दाला जागत त्यांनी कामातूनच उत्तर देण्याचा मार्ग स्वीकारला आहे। हा फक्त रस्ता नाही तर दिलेल्या शब्दाची पूर्तता आहे, असे ठामपणे सांगत त्यांनी जनतेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली। निवडणुकीदरम्यान त्यांनी भावनिक साथ घालण्यापेक्षा आपल्या कामाच्या कर्तृत्वावर मते मागितली होती। पराभवानंतरही त्यांनी जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे। खेड बुद्रुक गटातील सुखेड गावातील पडळकर वस्ती येथे वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेला रस्ता अखेर डांबरी करण्यात आला। पद नसतानाही जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर हे काम पूर्ण करून त्यांनी काम करायचे मनात असेल तर पदाची आवश्यकता नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध केले। पंचक्रोशीतील नागरिकांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। स्थानिक पातळीवर त्यांना कामाचा माणूस अशी ओळख मिळत असून उभारते नेतृत्व म्हणून परिसरातील जनता त्यांच्याकडे आशेने पाहत आहे।